नमस्कार. 23 एप्रिल 2026च्या महत्त्वाच्या घडामोडींच्या या विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. चला, आजच्या काही खास बातम्यांवर एक नजर टाकूया. एका दिवसात काय काय घडू शकतं, नाही का? बरंच काही. आज आपण नवीन सुरक्षा तंत्रज्ञानापासून ते जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नियुक्त्यांपर्यंत आणि हो, पर्यावरण संरक्षणातल्या एका मोठ्या टप्प्यापर्यंत सगळं काही पाहणार आहोत. चला तर मग एक एक करून सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बोलूया सुरक्षा आणि तंत्रज्ञानाबद्दल. बघूया भारत डिजिटल आणि हवाई क्षेत्रात आपली ताकद कशी वाढवतोय. आजकाल सायबर घोटाळे खूप वाढले आहेत, बरोबर? तर ह्याच समस्येवर उपाय म्हणून सीबीआयने अभय नावाचा एक AI चॅटबॉट आणलाय. आता बघा, आपल्याला अनेकदा सीबीआय किंवा पोलिसांच्या नावाने खोटे फोन येतात. तर हा चॅटबॉट आपल्याला अशा फसवणुकीपासून वाचवेल. म्हणजे कोणतीही नोटीस खरी आहे की खोटी हे तपासणं सोपं होईल. चला, आता डिजिटल सुरक्षेतून थेट वळूया हवाई सामर्थ्याकडे. एक मोठी बातमी आहे. रशियाने भारताला त्यांचं एक अत्यंत प्रगत, लांब पल्ल्याचं ARC-37M क्षेपणास्त्र विकायला मंजुरी दिली आहे. तर हे क्षेपणास्त्र भारतासाठी इतकं खास का आहे? याचे एक टोपण नाव आहे AWAS किलर. आता AWS किलर म्हणजे काय? तर हे क्षेपणास्त्र तब्बल 300 ते 400 किलोमीटर दूरवरून शत्रूची टेहळणी करणारी विमानं, म्हणजे त्यांचे डोळे आणि कान, आणि इंधन भरणारे टँकर्स यांना अचूकपणे लक्ष्य करू शकतं. विचार करा, ही क्षमता भारताच्या हवाई दलाला किती मोठी ताकद देईल? ठीक आहे, आता आपण काही नवीन विक्रम आणि महत्त्वाच्या नियुक्त्यांवर नजर टाकूया. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडतंय ते पाहूया. भारतीय बुद्धिबळ विश्वात एक नवा अध्याय जोडला गेलाय आणि त्यात हा 95 आकडा खूप महत्त्वाचा ठरलाय. आणि तो अध्याय म्हणजे पश्चिम बंगालचे अरण्यक घोष. ते भारताचे 95वे ग्रँड मास्टर बनले आहेत. यातूनच दिसतंय की आपल्या देशात बुद्धिबळाची परंपरा किती मजबूत होत चालली आहे. आता अरण्यकसुद्धा विश्वनाथन आनंद आणि प्रज्ञानंद यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीत सामील झाले आहेत. बरं, आता बुद्धिबळाच्या जगातून आपण वळूया सौंदर्य स्पर्धांच्या ग्लॅमरस दुनियेकडे. इथेही एका नव्या विजेतीने ही गौरवशाली परंपरा पुढे नेली आहे. हा विजय खरंच ऐतिहासिक आहे. साध्वी सतीश 61व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड स्पर्धेच्या विजेत्या. आणि यात विशेष काय आहे? तर साध्वी या गोवा राज्यातून आलेल्या पहिल्याच विजेत्या आहेत. इतकंच नाही, तर ही स्पर्धासुद्धा पहिल्यांदाच ओडिशामध्ये आयोजित करण्यात आली होती. म्हणजे एकाच वेळी 2 पहिले विक्रम. आंतरराष्ट्रीय पातळीवरही काही महत्त्वाच्या नेमणुका झाल्यात. बेनिनला नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला नवीन प्रमुख भेटले आहेत. पण या सगळ्यात एक खूप मोठी आणि ऐतिहासिक बातमी आहे ती ऑस्ट्रेलियामधनं. सुझन कोएल या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख बनल्या आहेत. चला, आता जरा पर्यावरणाकडे वळूया. भारताच्या नैसर्गिक वारसाबद्दल काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत. एक छोटीशी पण महत्त्वाची माहिती, विशेषतः जे भूगोलाचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी. हिमाचल प्रदेशात जे सिंबलबारा राष्ट्रीय उद्यान आहे ना, त्याचं अधिकृत नाव कर्नल शेर जंग राष्ट्रीय उद्यान आहे. हे लक्षात ठेवा. आणि पर्यावरण संरक्षणात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. आता हा 99 आकडा देशासाठी खूप महत्त्वाचा बनलाय, विशेषतः पाणथळ जागांच्या संरक्षणाच्या बाबतीत. उत्तर प्रदेशमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला आता रामसर स्थळाचा दर्जा मिळालाय. आणि याचबरोबर भारतात एकूण 99 रामसर स्थळं झाली आहेत. आता रामसर स्थळ म्हणजे काय? तर हे एक आंतरराष्ट्रीय महत्त्वाचं पाणथळ क्षेत्र असतं. हा दर्जा मिळाल्यावर काय होतं? तर त्या जागेच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत आणि निधी मिळतो. इथे एक छोटीशी दुरुस्ती आहे. वॉटर फॉरवर्ड नावाचा जो जागतिक उपक्रम आहे, तो जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने नाही, तर जागतिक बँकेने सुरू केला आहे. अचूक माहिती खूप महत्त्वाची असते, म्हणून हे स्पष्टीकरण. चला, आता बोलूया अर्थव्यवस्था आणि उद्योगांबद्दल. बघूया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि हायटेक मॅन्युफॅक्चरिंगला चालना देण्यासाठी काय नवीन घडामोडी आहेत. शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची योजना आहे. तिचं नाव आहे PM आशा. यात एक बाजार हस्तक्षेप योजना आहे. आता याचा सोपा अर्थ काय? तर समजा एखाद्या पिकाचे भाव बाजारात खूप पडले, म्हणजे किमान आधारभूत किमतीपेक्षाही कमी झाले, तर अशावेळी सरकार स्वतः ते पीक खरेदी करतं. यामुळे काय होतं? तर शेतकऱ्यांचं नुकसान टळतं. आणि आता एक जबरदस्त बातमी, जी भारताला तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनवेल. देशातलं पहिलं 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट
आणि ते कुठे? तर ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये स्थापन होणार आहे. पण हे युनिट इतकं महत्वाचं काय? बघा, आज AI, डेटा सेंटर्स आणि डिफेन्ससाठी ज्या पॉवरफुल चिप्स लागतात, त्या चिप्सना एकत्र जोडून म्हणजे त्यांचं पॅकेजिंग करण्याचं प्रगत तंत्रज्ञान इथे असेल. याचा सरळ अर्थ असा की या कामासाठी आपलं चीन आणि तैवानवरचं अवलंबित्व कमी होईल आणि भारत टेक्नॉलॉजीच्या जगात एक मोठी शक्ती म्हणून पुढे येईल. आणि आता शेवटी आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी ज्ञानाचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. हो, मी पुस्तकांबद्दल बोलतोय. आज आहे 23 एप्रिल, म्हणजेच जागतिक पुस्तक दिन. हा दिवस वाचनाचा आनंद साजरा करण्यासाठी, लेखकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. आणि याच ज्ञानाच्या मुद्द्यावरून आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. एक प्रश्न जो विचार करायला लावेल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2026 साठी एका भारतीय व्यक्तिमत्वाला यंग ग्लोबल लीडर म्हणून ओळख दिली आहे. पण ते आहेत तरी कोण? तर हे आहेत पर्याय: संजोग गुप्ता, सुनील शेत्री, जय शाह की विराट कोहली. जरा विचार करा. याचं उत्तर शोधताना तुम्हाला नक्कीच भारताच्या एका अशा युवा नेत्याबद्दल कळेल जो जागतिक स्तरावर देशाचं नाव मोठं करतोय. तर आजच्यासाठी इथेच थांबूया. भेटूया पुढच्या वेळी नवीन माहितीसोबत.